सरळ जायचं आपल्याला तो. ब्लॉक पूरा ब्लॉक है. हा ना. पुढे जाऊन आपला लेफ्टला जाणार मी. विषय संपला. बाहेर माझी जिरली 5 मिनिटात. पथकवाले पथक धिंगाणा चाललाय मस्त लोकांचं. कसं चाललंय डेकोरेशन सगळा गुलाल झालाय. मैं परेशान नहीं होएगा अभी, तू परेशान होएगा. हाँ नंतर थोडं. गाईज नायट्रोजन भरायची गरज आहे आपल्याला. टायरामध्ये टॉपअप करायचं जास्त नाही. आणि नायट्रोजन भेटतं इथं. सो नायट्रोजन फिलअप करूया आधी. नायट्रोजन आहे. हा आहे ना भाई. एवढा मोठा टन घेतीये. आहे का थोडी तरी लास्ट ठेव. पर टायर फॉर 5 रुपीज टॉपअप चार्जेस. आणि काय टायर 2 व्हीलर फॉर 20 पर टायर आणि 4 व्हीलर फॉर 25 पर टायर. हा बरं. टायर फिलिंग पूर्ण टायर फिलिंग करायची तर 20 रुपीज आहे. पूर्ण फिलिंग करू का. निखिलला एकदा विचारतो कधी केलं होतं नायट्रोजन, कारण त्याच्यानंतर अजून टाकलेलंच नाही ना. हॅलो ऐक ना, नायट्रोजन लास्ट टाइम कधी टाकलं होतं. टाकलेलंच नाही का पूर्ण टाकून. कधी नंतर कधी टाकलेलं. बरं ठीक आहे नायट्रोजन भरतोय आता मी. पूर्ण हवा सोडली. नायट्रोजन जेवढं होतं तेवढं काढून टाकलं. आता पूर्ण नायट्रोजन भरूया. त्याचं पूर्ण नाही निघलं ते. थोडंफार असेल ना 1-2 PSI आहे ना. भरती तर आहे पण 5 PSI. ओके 5च्या आधी काय होतं माहिती नाही, पण 5 पासून सुरुवात तर झाली आहे. पुढची पण काढून टाकून पूर्ण नायट्रोजन फिलअप करून टाकूया. कारण किती टाइम झालं टाकलेलं नाही काय माहित नाही. आता मला पण नाही आठवते. गाडीला पूर्ण क्लिनिंग करायची आहे. पावसामुळे ना सगळा चिखल परत उडत असतो. एवढ्याच आहे ना महिन्याभरात 4 वेळा वॉश केली आहे प्रॉपर. व्हिडिओ पण नाही बनवला. चलो काय स्टॉप रेकॉर्डिंग. परत भेटतो. 40 करा. 40 आहे जिथं धिंगाणा पाहिजे थोडासा. गाडी बघायची कॉमेट. सगळीकडे आता आहे ना डीजेच ऐकायला भेटणार आहे तुम्हाला. हे डीजेच मला खरं तर दाखवायचे होते. आता ते त्या साईडला आहे. डीजे मध्ये माझ्या गाडीचा काय आवाज येणार आहे.
विठ्ठल रखुमाई गणपती बाप्पा मोरया. जरा गर्दीवालं लोकेशन. मला गर्दीमध्ये येणार रिॲक्शन फुल करायची बस, बाकी काय नाही करायचं. फक्त मस्त रे. मी करत नाही खरं असं कधी. ऑलमोस्ट शिवाजीनगरला आलोय गाईज. ऑलमोस्ट. समोरून तर जाऊ नाही शकणार, मला चांगलं माहिती आहे. आयला रस्ता चालू आहे का? लोक कसे जात होते? मला फक्त आज जाऊन कुठं गुतायचं नाही म्हणजे झालं. खरं तर 2 दिवसापूर्वी रात्री येणार होतो मी, तेव्हा यायला पाहिजे होतं परत. जिकडपर्यंत रोड आहे चालू तिकडपर्यंत जाऊया, नाहीतर मग निघूया. मला वाटलं नव्हतं शिवाजीनगरला इथे येऊ शकल, पण आलोय आता इथपर्यंत. इथून पुढं नाही आहे. हा ब्लॉक आहे इथून पुढं. अरे 2 व्हीलर घालतात का लोक? चला. अरे आहे ना 2 व्हीलर घालतात आहे ना, घालू का मी पण? रस्ता नाही पुढं ना, रस्ता जाताच येणार नाही ना पुढनं. असं लेफ्टला तरी जाता येईल ना? हा ते असं पण इथं असं बघायला. चला बघूया. एवढा विचार केल्यावरती गाडी कशी घालायची मग? गाडी तर आहे. शनिवार वाड्याच्या अलीकडचा रोड आहे. सगळे शॉपिंग मॉल खुललेच इथं. फालतू मध्ये रेस नको करायला असं वाटतंय मला. आजच्या गावात मलाच नको नको वाटायला लागले. हाय जागा तर आहे बाबा. चला 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 चला. असंच जरा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी आपलं आहे ना मुद्दामून गाडी घालतोय. गणपती बाप्पा. मला नाही वाटत त्याच्या पुढे जास्त वेळ घातली पाहिजे मी गाडी आता. चला चला चला. आईच्या आवाज मलाच धडधड व्हायला लागले. चलो चलो. खरं तर मला खरं नव्हती घालायला पाहिजे गाडी, मुद्दामून घातली मी. आईच्या गावातल्या बावळटपणा करते मी. चला. आईच्या माझे हातपाय तर कापायला लागले. पुढं जाऊन आपला लेफ्टला जाणार मी. विषय संपला. बाहेर माझी जिरली 5 मिनिटात. चला हाई
इकडनं जायला रोड आपल्याला आता बाहेर पडूया, इज्जतीत बाहेर पडूया, नाहीतर मुगाचंच आहे ना गुंतून राहील, अडकून राहील. मला ते ना असं उगाच गर्दीत घातल्यासारखं फील झालं. नाही असले चाळी नाही करत ना आपण छपरीवाणी. गणपती बाप्पा मोरया, धिंगाणा करा धिंगाणा करा. मस्त गणपती सांगते. खायचं का मला लाड वाटायला लागेल. चला गप बाहेर. अरे बाजीराव रोडला इकडं वरती जाता येईन का? जाऊ का? हा जाऊन बघतोय एकदा. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. मोरया. कसं चाललंय डेकोरेशन सगळा गुलाल गुलाल झालाय. आता गरमीने जीव चाललाय माझा आता. पुढे जाऊ शकतो का पण असं? कारण आता लाईनीचे गणपती आहेत ना आज विसर्जन. असं पण नावीकडनं युटर्न आहे. मला खरं नाही जायला पाहिजे ना. लाईन समोरच्या साईडलाच तोंड करून लागली. एक नंबर केलं. चालू द्या. पूर्ण ब्लॉक आहे. इथून सगळं आता लाईनीचे गणपती खाली झाले. गाइस लेट्स गो. ही टू व्हीलर वाली घेऊन कुठे चालली आहे? टू व्हीलर इकडे सगळी आखी लाईन आहे. कोण शिट्टा मारते? पथकवाली पथक धिंगाणा चाललाय मस्त लोकांचं. तसे पोलिस अडवत नाही म्हटल्यानंतर जायला जाऊ शकतो आपण. जाऊ शकतो ना. चला. थोडी गर्दी तर भेटणारच आता, ऑप्शन नाही. पण जर टाकता येते तर टाकूया ना, काय फरक पडतो.
सरळ जायचं आपल्याला तो. लाईन अशा इकडं खाली जातात, इकडं सरळ हे लाईन लागलं सगळं. दिवस रात्रभर लाईन, सकाळपर्यंत लाईनीच असतात. माझ्या गाडीचा आवाज गायब झालाय डायरेक्ट. अरे पुढं पण लाईन आहे. अरे तो तर गेला साईडला, मला वाटलं आता असेल जायला. आयला रस्ता इकडचा बंद आहे. ब्लॉक, पुरा ब्लॉक आहे. हा ना, जाऊन रिव्हर्सच जायला लागणार आहे आता मला. स्टॅच्यू डोंट वरी अबाउट एनी रूल्स. मस्त डोंट वरी लिहिलंय. आय जस्ट डोंट केअर अबाउट एनी रूल्स. चला चला. लय फिरलो बस झालं. असं वाटतं टॅनर घेऊन यायला पाहिजे होतं. भुसा नाही तर टॅनर. .360 असताना सगळे व्ह्यू भेटले असते. खाली फुल गर्दी असणार आता, खाली नको जायला. इथूनच आत गेलतो, आता इथूनच बाहेर चाललोय. लय आत नाही जाऊ शकत. मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं काय सीन आहे इथला, ते पण मोठं ब्लॉक करता करता. त्याच्यामुळं आलो मी, नाहीतर नसतं आलो. एक भाई साहब.
हवा लागली राव. 102 ला होतं टेम्परेचर. माझं पण गरम झालतो मी पण लय. काय या साईडने का ठेवत होतो मी. मला एरवड्यात जायचं आहे ना. हा सरळ जाऊया. तसं पण युए अंडरपास अजूनपर्यंत नव्हता बघितला. काय रे आपले रस्ते. मार्केट बंद आहे. गणपतीच्या मिरवणुका निघणार आहेत ना रात्री इथून. मला वाटलं गर्दी असेल पण नाही गर्दी. जाईन का रिक्षा. जाईन रिक्षावाले लय कट झाला. हा तुम्ही
दात पडके दात पडके अभी तो बहुत परेशान हो जाती हूँ। मैं परेशान नहीं होऊंगा अभी तू परेशान होएगा होएगा ही, होएगा हाँ मतलब होएगा। नंतर थोड्या आता तू होणे मी काय त्यामध्ये पण नाव ठेवलंय का त्याला आता? नाही त्याला समोर कोण म्हटलं तुला ठेवलंय का? नाही मी नाही लावला अरे खरं मला एक मारायची ना. कशाला राईट नाही मारायची म्हणाव मी परत येतो म्हण तेव्हा अरे एकाच झालं की सगळे चालू होतील पुढे घे गाडी घे पुढे हा बस लाव ए नाही पडताल हा हा चालतंय हा त्याच्यातच बघ तू काय त्याच्यातच बघ जाऊ का जाऊ काय करू नको 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 आम जरा गरम नाही झाले अजून जाऊ का किचन आहे ते किचन नाही चल जाऊ का ए नको बाबा पुन्हा जाऊ बस का हे पळू नको विनायक आई ग घासली कसले स्पीड ब्रेकर आहे ते आयला रस्ता इथनं बंद नाही ना गेला ह्या साईडने तर बंद आहे लास्ट रिएक्शन येईल आपण गणपती घेऊन चाललेत आता कसं काय बाहेर जाईपर्यंत
भाई बॅटरी नाही टिकणार मला माहिती आहे, कधी पण स्विच ऑफ होऊ शकतो. गोप्रो 11% बॅटरी होती फक्त. वॉर्मअप करायला घेतलं तेव्हा मला वाटतं एक 5 मिनिटात मॅक्स टू मॅक्स संपल. फायनली आजचा दिवस झाला माझा कंप्लीट. चाललोय घरी. पाऊस झाला का इकडं? सगळ्या बसेस इकडे डायव्हर्ट केलं नाही का? त्या साईडला रस्ता पूर्ण बंद ठेवलाय. जसे कोणते ओकेशन्स वगैरे असतात तेव्हा कसं सगळं ट्रॅफिक मॅनेज होतं, आणि नाही त्या टायमिंगला या लोकांना ट्रॅफिक नाही मॅनेज करतात. भाई बॅटरी खतम होऊन जाईल यार. आता बंद चालू पण नाही करू शकत नाही, कारण बंद केला की मग चालू नाही होणार परत. बंद केला की बंदच. बॅटरी टिकली तर ठीक. अरे पण इकडनं का चाललोय मी? मला सरळ जायचं होतं, उलटा टाइम पण वेस्ट केला मी बॅटरीसाठी.